परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज सुंदर डिझाईनमध्ये कस्तुरी डिझाईन मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत। स्क्रू 2 मोठ्या वाट्या, 4 मोठे मणी, मीडियम साईजचे गोल्डन मणी, त्यानंतर काळे मणी। हे बघा, आता लांब मंगळसूत्र बनवायचं आहे आपल्याला। तर इथे 2 पदर घेतलेले आहेत, त्यानंतर टेप पट्टी सुद्धा चिपकवून घेतलेली आहे। आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। तर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला ओवायचा आहे। बघा, आता सुरुवातीला काळा मणी, त्याच्यानंतर सोनेरी कलरचा मणी, काळा मणी, सोनेरी कलरचा मणी, असे आपल्याला 9 मणी टाकायचे आहेत काळे, आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकायचा आहे। त्यानंतर 2 छोटे गोल्डन मणी टाकायचे आहेत। परत आपल्याला 9 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणीमध्ये असे 9 टाकायचे आहेत। त्यानंतर परत 2 गोल्डन मणी आणि परत 9 काळे मणी, तसेच या साईडला आपल्याला टाकायचे आहे। तर आता इथे मी हे ओवून घेतलेले आहे ते पहिलेच, कारण ओवताना खूप टाईम जातो, त्याच्यामुळे मग ओवून आणि मग तुम्हाला असं दाखवते। तसं तुम्ही 1-2 वेळा बघायचं आणि मग ओवायला चालू करायचं आहे। हे बघा, आता दोन्ही साईडला बरोबर मणी ओवून घेतलेले आहेत मी दोन्ही पदरांमध्ये। आता यानंतर आपल्याला 2 मणी ओवायचे आहे ती गोल्डन, त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मणी इथे मी 20 टाकलेले आहेत। त्यानंतर साईडने परत 2 गोल्डन मणी, 2 काळे, 1 गोल्डन, 2 काळे मणी, त्यानंतर हे बघा छोटा मणी टाकलेला आहे मी इथं सोनेरी, नंतर गोल्डन, सोनेरी, गोल्डन आणि सोनेरी अशा पद्धतीने ओवलेले आहेत। त्यानंतर परत 2 काळे मणी टाकायचे आहेत, 1 गोल्डन आणि परत 2 काळे मणी टाकायचे आहेत। आता ह्या 2 काळ्या मण्यानंतर परत इथे 2 गोल्डन टाकायचे आहेत कडेला। हे बघा, कडेला टाकलेले आहेत मी, आणि 2 काळे मणी, 1 गोल्डन, काळे मणी, इथे 2 गोल्डन आणि सोनेरी कलरचे मणी मागे पुढे टाकलेले आहेत। अशा पद्धतीने परत इथे हे 20 मणी टाकायचे आहेत। आता इथे दोन्ही पदर आपल्याला सोबतच बनवत घ्यायचे आहेत। तर इथे गोल्डन मणी टाकायचे 2, त्यानंतर हे 20 सोनेरी कलरचे मणी, 2 गोल्डन, 2 काळे, 1 गोल्डन, 2 काळे आणि सोनेरी आणि 2 गोल्डन असे मागे पुढे हे टाकलेले आहेत मी। त्याच्यानंतर परत 2 काळे मणी, 1 गोल्डन, 2 काळे मणी आणि परत 2 गोल्डन, अशी खूप सोप्या पद्धतीने हे लक्षात घ्यायचं आहे बनवताना। 2 गोल्डन, 1 गोल्डन असं मध्ये, आणि काळे मणी 2-2 सेम टाकलेले आहे ते। त्यानंतर परत हे 20 मणी ओवायचे आहेत। आता ह्या 20 सोनेरी मण्यानंतर 2 गोल्डन, 2 काळे, 1 गोल्डन, परत 2 काळे मणी, सोनेरी, गोल्डन, सोनेरी असे हे सोनेरी 3 मणी टाकलेले आहेत ते, आणि मध्ये 2 गोल्डन, साईडनी परत काळे मणी, 1 गोल्डन, 2 काळे मणी, 2 गोल्डन आणि हे 20 सोनेरी कलरचे मणी, आणि त्याच्यानंतर परत आपल्याला 2 मणी टाकून घ्यायचे आहेत हे। तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही साईड बनवायची आहे। तर सुरुवातीला 2 गोल्डन, 2 काळे, 1 गोल्डन, काळे, 3 सोनेरी आणि 2 गोल्डन, 2 काळे मणी, 1 गोल्डन, 2 काळे मणी आणि 2 गोल्डन
परत आपल्याला 20 सोनेरी कलरचे मणी आणि हे 2 गोल्डन मणी. आता हे बघा इथे मध्ये वाटी वावायची आहे. तर पूर्ण आपलं हे सारखं झालेलं आहे दोन्ही पदर. आता हे बघा वाटी वावायची आहे. तर मी सुरुवातीला दोन्ही पदरांमध्ये 2-2 मणी टाकते. त्यानंतर दोन्ही सुया पकडायच्या आहेत आणि मोठा मणी वावायचा आहे. त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकू शकता. त्यानंतर दुसरा मोठा मणी आणि मध्ये हे बघा मी काळा आणि रेड मणी टाकलेले आहे. परत एक काळा मणी, थोडंसं दोन्ही वाट्यांमध्ये अंतर यावं म्हणून असं मी मणी वळलेला आहे. त्यानंतर दुसरी वाटी आणि साईडनी परत मोठा मणी अशा पद्धतीने. आणि त्यानंतर परत दोन्ही पदर अलग करायचे आणि हे काळे मणी टाकले होते ना आपण, ते टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे बघा 2 मणी, दोन्ही पदरांमध्ये 2-2 गोल्डन मणी. आता अलग करायचे पदर असे. आणि त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मणी. हे बघा इथे जसं या साईडला आपण बनवलं होतं ना तसंच इकडे बनवत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 गोल्डन मणी, 2 काळे, 1 गोल्डन, 2 काळे, सोनेरी गोल्डन असे हे मणी टाकायचे आहेत मध्ये. त्यानंतर काळे मणी 2, 1 गोल्डन, 2 काळे मणी आणि 2 गोल्डन मणी. त्यानंतर हे 20 मणी आणि साईडनी परत मणी टाकायचे आहेत 2 गोल्डन. तर सेम ह्या साईडला आपण वळून घ्यायचं आहे. तर खूप टाईम लागतो त्याच्यामुळे मी वळून घेतलेलं आहे आणि फक्त तुम्हाला असं दाखवते कसं लक्षात ठेवायचं वळताना. एकदा आपल्याला माहीत झालं ना मणी किती टाकायचे तर मग बरोबर कळतं आणि चुका पण होत नाहीत. हे जे काळे मणी आहेत ते सेमच टाकलेले आहेत, फक्त 1 गोल्डनमध्ये टाकलेलं आहे मी आणि साईडनी 2 गोल्डन, असं एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा हे काळे मणी 2, त्याच्यानंतर 1 गोल्डन, परत काळे मणी, 3 गोल्डन, अशाप्रमाणे आपल्याला हे ओवायचे आहेत. त्याच्यानंतर परत हे 20 सोनेरी कलरचे मणी आणि हे जे गोल्डन मणी मागे पुढे टाकतो ते टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता मी इथे एक पदर जो आहे तो कंप्लीट करते. तर हे 9 मणी काळे, त्याच्यानंतर 2 गोल्डन आणि परत 9 काळे मणी आणि 2 गोल्डन आणि लास्टला परत हे 9 काळे मणी टाकायचे आहेत. तसेच आपल्याला ही साईडसुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे. काळे मणी, 1 गोल्डन, त्याच्यानंतर परत 2 काळे मणी, 2 गोल्डन आणि 3 सोनेरी मणीमध्ये टाकतो ते आपण. काळे मणी, 1 गोल्डन, 2 काळे मणी आणि 2 गोल्डन. आता हे 20 सोनेरी कलरचे मणी, त्याच्यानंतर 2 हे गोल्डन, परत 9 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये सोनेरी कलरचे मणी, 2 गोल्डन, परत हे 9 मणी टाकायचे आहेत, परत 2 गोल्डन आणि असे हे 3 कप्पे बनवलेले आहेत. हे बघा हे काळे आणि सोनेरी 1, 2 आणि 3. त्या साईडला पण सेम तेवढेच बनवलेले आहेत आणि हे 2-2 मणी टाकलेले आहेत आणि असे जे आहेत हे 2 बॉक्स झालेले आहेत आणि हे 3. अशा पद्धतीने तुम्हाला अजून लांब हवा असेल तर हे अजून एक वाढवू शकता, म्हणजे ते अजून हवं तेवढं लांब करता येतं. तर आता सुरुवातीला जी आपण टेप पट्टी चिपकवली होती ना ती काढून टाकायची आहे, कारण पुढे थोडासा धागा जातो. चिपकवलं होतं मी तिथे. तर परत आपल्याला मणी असे व्यवस्थित असे पुढे ढकलून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि आता दुसरा जो स्क्रू आहे तो आपल्याला
ओवायचा आहे. तर हे बघा दोन्ही सुया पकडून उलट्या साईडनी स्क्रू टाकायचा आहे, म्हणजे त्याची जी बसवायची बाजू असते ना ती पुढच्या साईडला येते असं. तर थोडंसं धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे बघा आता धागा मी ऑलरेडी लांबच घेतलेला आहे, तर म्हणजे आपल्याला कमी पडायला नको. तर इथे आपल्याला 2 ते 3 गाठी व्यवस्थित मारून घ्यायची आहे. ती 4 पदर असल्यामुळे गाठ पण मोठी बसणार आहे, त्याच्यामुळे 3-4 मारल्या तरी सुद्धा पुष्कळ होतील. आणि आता चेक करून बघायचं. हे बघा येत नाही तर मग थोडा होल मोठा असला की ते निघून येतं. तर चेक करायचं आणि मग आपल्याला हा धागा कापून घ्यायचा आहे. थोडं लांबून कापायचा आणि हा चिपकवून द्यायचा आहे. नंतर आपल्याला दोन्ही साईडचे जे असतात ना स्क्रूच्या इथे जे धागा तो असा चिपकवून द्यायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने आजचं हे मी कस्तुरी मंगळसूत्र बनवलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि तुम्हालासुद्धा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खूप सारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळे असणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.